नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. राम मंदिर चढावा चोरी किंवा चंदा चोरी हा जो विषय आहे तो आता उत्तर प्रदेशात फारच तापायला लागलेला आहे. आणि साहजिक आहे, कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत. एक साधारण पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होतील. म्हणजे 7-8 महिन्याचा पिरियड राहिलेला असल्यामुळे विरोधी पक्ष हा विषय खूप ताणून धरत आहेत किंवा हा तापवीत आहेत. आणि भारतीय जनता पक्ष आणि योगी सरकार म्हणा, मोदी सरकार म्हणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणा, विश्व हिंदू परिषद म्हणा, पूर्ण संघ परिवार असं आपण म्हणूया, या सर्वांची याबाबत बऱ्यापैकी गोची झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. या निमित्ताने एक 3-4 प्रश्न उभे राहतात आणि त्याची थोडीशी चर्चा या व्हिडिओमध्ये करायची. ते प्रश्न असे की याबाबत लोकांचं मत काय आहे, जनमत काय आहे? उत्तर प्रदेशाचं जनमत काय आहे आणि देशातलं जनमत काय आहे? कारण राम मंदिर हा काही उत्तर प्रदेश किंवा अयोध्यापुरता मर्यादित विषय नाही. तो देशातला विषय आहे, काही प्रमाणात तो आंतरराष्ट्रीय विषय आहे. कारण परदेशातल्या भारतीयांनी सुद्धा राम मंदिरासाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात देणग्या दिलेल्या आहेत. आणि हा देणग्यांच्या अफरातफरीचा विषय असल्यामुळे तो अनेकांच्या मनातला विषय आहे. पण तो देणग्या देण्यापुरता नाही, देणग्यांच्या पलीकडे श्रीरामाबद्दल आस्था असणारे असे कोट्यवधी लोक भारतात विशेषतः आणि जगातही आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे मतदार असतीलच असं नाही, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराशी संबंधित असतील असंही नाही, ते कदाचित अगदी डाव्या विचारांचे सुद्धा असू शकतात. परंतु त्यांच्या मनात एक आदर्श पुरुष म्हणून श्रीराम हा अधिष्ठित आहे. भारताच्या परंपरेतच रामाचं ते अद्वितीय स्थान आहे. म्हणजे गमतीने असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाचं सगळं राजकारण भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णनीतीप्रमाणे चालत असलं तरी भारतात आदर्श हा रामाचा आहे. आणि त्यामुळेच त्या आदर्शाला धक्का लागलाय का, किती लागलेला आहे, लोकमत जनभावना कशी आहे, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की याचा योगी सरकार आणि मोदी सरकार या दोघांवर किती परिणाम होणार आहे, किती प्रमाणात त्यांना त्याची झळ पोचणार आहे आणि पुढच्या निवडणुकीत हा विषय महत्त्वाचा होईल का, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की संघ परिवाराचं एकूण जे काही तथाकथित नैतिक वजन समाजात मानलं जातं किंवा संघ परिवार ज्याबद्दल नेहमी बोलतो की आमच्या संस्था कशा चालतात बघा, आम्ही संस्कार अतिशय उत्तम करणारी मंडळी आहोत, आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वयंसेवक हा संस्काराने व विशेषतः हिंदू परंपरेतील संस्काराने पूर्णपणे बांधलेला असतो, त्याचं वर्तन आचरण वर्तणूक ही सगळी संस्कारबद्ध असते. अशा परिवाराबद्दल जनमत, ह्या परिवारात या घटनेमुळे राम मंदिरातील या गैरप्रकारांमुळे अफरातफरीमुळे काय परिणाम झाला हा तिसरा प्रश्न. आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न, विरोधी पक्ष म्हणजे त्याच्यात समाजवादी पार्टी मुलायम सिंग यादव यांची मूळची, आता अखिलेश यादव चालवतात ती, तो महत्त्वाचा पक्ष आहे. पण समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि मायावतींचा बसपा हे जे उत्तर प्रदेशात या विषयावरनं एक मोठं राजकीय नॅरेटिव्ह प्रस्थापित करीत आहेत, त्याला कितपत यश येईल. तर अशा 4 प्रश्नांचा आपण थोडक्यात आढावा याच्यात घेऊ. पहिलं म्हणजे लोकांचं मत. याबद्दल यशवंत देशमुख यांच्या सी वोटरने एक्सटेन्सिव्ह चांगला सर्व्हे केलेला आहे. आणि तो सर्व्हे, त्याचं काही तपशील सगळे इथे बघण्याची गरज नाही, परंतु त्यातनं एक ढोबळमानाने ज्या गोष्टी समोर येतात त्या तुमच्यासमोर मांडतो. त्याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा विषय अतिशय गंभीर आहे हे जवळजवळ 66% लोकांनी म्हटलेलं आहे. म्हणजे भारतातल्या जवळजवळ 66% लोकांना राम मंदिरातील अफरातफर ही गंभीर वाटते. हा आकडा कदाचित आणखी जास्त असेल. आणि हा आकडा बाय पार्टिशन म्हणजे सर्व पक्षातल्या लोकांचा आहे. म्हणजे एक सामूहिक जनभावना अशी आहे, पक्षाचीच नाही. म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना असं वाटत नाही, तर काँग्रेसच्या मतदारांनाही वाटतं, अन्य पक्षांच्या मतदारांनाही वाटतं की हा विषय गंभीर आहे आणि याचं तड नीट लागली पाहिजे. त्यामुळे हा विषय जे मी म्हटलं की हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचलेला आहे, त्याचं हे एक दिग्दर्शन आहे या पहिल्या आकड्यातनं आपल्याला दिसतं. दुसरा भाग असा, मग याबाबत या अफरातफरीला जनमत कोणाला जबाबदार धरत आहे? तर त्यात मुख्यतः राम मंदिर ट्रस्ट जो आहे
त्याला जबाबदार धरणाऱ्यांचं संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे बहुसंख्य लोकांना असं वाटतं की राम मंदिर ट्रस्ट हा याला जबाबदार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारलाही जबाबदार धरणारे लोक आहेत. त्यांची संख्या जवळजवळ 23% आहे. हे महत्त्वाचं. म्हणजे भाजपचं तिथे सरकार असल्यामुळे आणि केंद्रातही भाजपचं सरकार असल्यामुळे जरी ही दोन सरकारं म्हणजे योगी सरकार आणि मोदी सरकार हे त्या ट्रस्टशी थेट संबंधित नसले, म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही त्या ट्रस्टचे सभासद नाहीत, सदस्य नाहीत. हा कारभार राम मंदिर ट्रस्ट हा ऑटोनॉमस आहे, स्वयंपूर्ण स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. असं असलं तरी दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे जनमत असं म्हणतं की तुम्ही सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहात. सर्वाधिक जबाबदार तिथला ट्रस्ट आहे, पण तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे भाजपचेच मतदार आहेत किंवा NDAचे मतदार आहेत अशांची पाहणी केली असता त्यापैकी सुद्धा 53% लोकांनी असं म्हटलं की आमचा विश्वास कुठेतरी डळमळीत झालाय ट्रस्टवरचा आणि राम मंदिरावरचा. म्हणजे रामावरचा नव्हे, राम मंदिर या काय देव मंदिरावरचा किंवा तिथला श्रद्धा, त्याबद्दलची श्रद्धा याच्याबद्दलचा नव्हे, तर हा जो सगळा व्यवहार करणारे सगळे आहेत, राम मंदिर ट्रस्ट जो आहे त्या पद्धतीचा किंवा त्या मूव्हमेंटवरचा, त्या चळवळीवरचा विश्वास आमचा कुठेतरी डळमळीत झालेला आहे, असं 53% लोकांनी म्हटलेलं आहे. आणि विशेषतः ज्याला आपण योगींचे म्हणजे योगींना मानणारे मतदार म्हणतो तेही काही प्रमाणात नाराज आहेत. परंतु त्यातली एक सिल्व्हर लाईन अशी या सगळ्या याच्यात की जे काही चौकशी सुरू आहे त्याचा म्हणजे त्या चौकशीतून तपास नीट होईल आणि संबंधितांना पकडून त्यांना शिक्षा केली जाईल, लवकरात लवकर शिक्षा केली जाईल, असं जवळपास 60% लोकांनाही वाटतं. म्हणजे सरकार जे काही पावलं उचलत आहे त्याच्याबद्दल लोकांना अजून तरी बऱ्यापैकी आशा आहे, जरी ते सरकारलाही जबाबदार धरत असले तरी. त्यामुळे ज्या पद्धतीने योगी सरकार म्हणा किंवा मोदी सरकार म्हणा या दोघांनी त्वरित पावलं उचलली, म्हणजे तुम्ही जर का त्याचा इतिहास बघाल तर ते चंपतराय जे आत्ता ज्यांना सगळ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि ते जबाबदार आहेतच, कारण ते सरचिटणीस ते त्याचे कार्यवाह होते आणि त्यांच्याच अखत्यारीत ते सगळं मंदिर चालवलं जायचं. त्यांनीच खरं म्हणाल तर पहिल्यांदा ही चोरी शोधून काढली असं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं वगैरे दिसतं खूप आधी. परंतु ते प्रकरण तेवढ्यापुरतंच राहिलं होतं. ते सार्वजनिक जीवनात आपल्या सार्वजनिक व्यवहारात ते पसरलेलं नव्हतं. जेव्हा हे प्रकरण अखिलेश यादव यांच्याकडे पोचलं तेव्हापासून त्याला एक वेगळा आकार आला, वेगळा रंग आला. परंतु चंपतरायांनी जरी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली असली तरी ती अंतर्गत ॲक्शन होती. थोडक्यात म्हणजे त्यांनी काय त्यांचं असं म्हणणं आहे, दावा आहे, खरा खोटा माहीत नाही, SITच्या याच्यात ते येईल बाहेर, की काही जणांना आम्ही पकडलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू केली होती, पण त्याच्या आधीच त्यावर आम्ही काही निर्णय घेण्यापूर्वीच आम्ही हे प्रकरण सर्वत्र पसरलं आणि आता त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला, असा त्यांचा दावा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुख्य मुद्दा असा येतो की जर तुम्हाला कळलं होतं आणि जेव्हा हा विषय सार्वजनिक झाला तेव्हा तुम्ही त्वरित राजीनामा दिला असतात तर ते संघाच्या संस्काराला अनुकूल असं झालं असतं. तिथे ते झालं नाही. यामुळे जनतेला थोडाफार अविश्वास निर्माण झालेला आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की जनमानसात हा विषय गंभीरपणे घेतला जातोय, त्याला सरकारला ट्रस्टला सर्वाधिक जबाबदार धरलं जात असलं तरी सरकारलाही काही प्रमाणात जबाबदार धरलं जात आहे. मात्र त्याच वेळे हे सरकार म्हणजे मोदी सरकार आणि योगी सरकार हे याबाबत त्वरित निर्णय घेऊन कारवाई करतील अशी आशाही लोकांना आहे. हा या सर्वेचा एक सर्वसाधारण मूड काढता येईल. त्याच्यानंतर त्याचा तपशील बराच काही आहे, पण त्या तपशिलात जाण्याची आता गरज नाही. आता दुसरा मुद्दा जो म्हटलं म्हणून मोदी योगी सरकारवर ह्याचा किती परिणाम होईल, तर याबाबत लोक मगाशी म्हटलं तसं आशा ठेवू नये. कारण याची चौकशी करा, म्हणजे हे जे काही गैरव्यवहार घडलेत हे जेव्हा उघड व्हायला लागलं, काही ट्रस्टमधल्या लोकांनीच तक्रारी केल्या होत्या की आमच्या बरोबरच्या काही लोकांचं राहणीमान एकदम बदललं आहे, ते फार्म हाऊस घ्यायला लागलेत, ते महागड्या गाड्या घ्यायला लागलेत. हे कशामुळे होत आहे याबद्दलचे आक्षेप काही जणांनी ट्रस्टमध्ये पण नोंदले
आणि एक दोघांनी तर पंतप्रधान कार्यालयातही त्याबद्दल मेल पाठवले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची त्वरित दखल घेऊन तिथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे हा विषय तापणार आणि आपल्यावर परिणाम करणार हे लक्षात घेऊन आधीच मोदी सरकार आणि नंतर योगी सरकार, योगींनी तर काही तासात म्हणजे 3 का 4 तासात SIT नेमली, त्याच्यात सर्वोत्कृष्ट अधिकारी नेमले आणि त्या अधिकाऱ्यांच्या निपक्षपातीपणाबद्दलही सी वोटरच्या सर्वेत एक बऱ्यापैकी रीडिंग्स आहेत की त्यांच्या हे अधिकारी खूप चांगले आहेत असं म्हटलं जात आहे आणि त्यांनी आपला पहिला अहवाल लगेच सादरही केला. योगी सरकारने त्याबाबत ताबडतोब ॲक्शन घेतली, कारण योगींच्या लक्षात आलं की हा विषय हा लोकांच्या श्रद्धेचा आहे आणि त्यावर आपण कठोर कारवाई केली पाहिजे. आणि त्याचं जर का आपण कोणावरही अनेक गुन्हेगारांच्या बाबत बुलडोझर चालवून, बुलडोझर बाबा म्हणून त्यांची प्रतिमा झाली, तर इथेही या पद्धतीची आपली प्रतिमा जपली पाहिजे. म्हणून त्यांनी अशी एक बातमी आहे की त्यांनीच ट्रस्टला दबाव आणला ट्रस्टवर की काही करून तुम्ही तक्रार दाखल करा म्हणजे आम्ही FIR दाखल करू आणि FIR दाखल झाला की संबंधितांना अटक होईल. मात्र ही अटक सध्या तरी काय म्हणू कर्मचाऱ्यांवर मुख्यतः झालेली आहे. मोठे मासे अद्याप गळायला लागले नाहीत असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. पण मोदी किंवा योगी सरकारवर याचा परिणाम होईल का? होऊ शकतो, जर का त्यांनी कारवाईमध्ये काही ढिलाई दाखवली आणि काहीतरी थातुरमातुर कारवाई करून काही लोकांना जेलमध्ये टाकून जे फारसे महत्त्वाचे नाहीत, आम्ही सगळं काही सारवासारव नीट केली आहे, असं झालं तर मात्र योगी सरकार आणि मोदी सरकार दोघांनाही हा प्रश्न लोकसभा निवडणुकीपर्यंत चढू शकतो. कारण लोकांचा विश्वास त्यांच्यावर सरकारवरनं उडेल. पण मुख्य भाग असा आहे की याबरोबरच मोदी सरकार आणि योगी सरकार या ट्रस्टबद्दल एक पारदर्शक कारभार करणार का? म्हणजे ज्या पद्धतीने तिरुपती देवस्थान तिथे सुद्धा काही वेळेला गफलती झाल्या होत्या. एका प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागला की कुठे ना कुठे काहीतरी त्याला छिद्र येतातच आणि पाणी पाझरायला लागतंच, याच्यात काही शंका नाही. परंतु ओव्हरऑल जर का तुमचा व्यवहार पारदर्शी असेल, लोकांसमोर सगळी पैशाचे व्यवहार आणले जात असतील आणि अशा पद्धतीची रचना या ट्रस्टमध्ये उभी राहिली इंडिपेंडंट पातळीवर स्वतंत्रपणे पण पारदर्शी, तर मात्र योगी आणि मोदी सरकारवरचे राजकीय परिणाम कमी होऊ शकतात. हा दुसरा भाग. तिसरा भाग आहे तो महत्त्वाचा, म्हणजे संघावर होणारे परिणाम. कारण संघाची सगळी रचना ही कार्यकर्त्यांची संस्कार क्षमता, किती आमचे संस्कार असणारे कार्यकर्ते आहेत याच्यावर झालेली आहे. आणि हा त्यांचा एक मोठा प्रचाराचा भाग नाही म्हणणार, पण त्या संघटनेची शक्ती यामध्येच आहे. वर्षानुवर्ष काम करणारी लोक, एका ध्येयाला बांधून घेऊन काम करणारी लोक आणि अतिशय खूप गरिबीत म्हणा किंवा निरीच्छपणे राहणारी लोक, असं संघ आणि काही प्रमाणात कम्युनिस्ट पक्ष या दोघांचीही रचना झालेली आहे. तो त्यांचा स्वभाव झालेला आहे. ती जी एक प्रतिमा म्हणजे संघाच्या संस्था या वेगळ्या पद्धतीने चांगल्या चालवल्या जातात, तिथे अतिशय कार्यक्षम आणि त्याच वेळे हिंदू संस्कृतीवर निष्ठा असणारे लोक असतात, ही सगळी जी प्रतिमा आहे त्याला कुठेतरी धक्का लागला आहे. आणि तो धक्का अद्याप संघाला पचवता आलेला नाही असं या आत्तापर्यंतच्या घटनावरनं वाटतं. याचं कारण असं, दोन गोष्टी. एक तर तुम्ही संघाच्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्याशी किंवा यांच्याशी बोलाल तर सहज आत्ता इन्फॉर्मल सांगतोय मी, कोणी कॅमेरासमोर असं बोलणार नाही किंवा मुलाखत देऊन बोलणार नाही, पण प्रत्येकाला असं वाटतंय की आमच्या पायाखालची जमीन जरा घसरलेली आहे. लोकांसमोर आम्ही आता नैतिकतेचे उपदेश डोस पाजू शकू का, याबद्दल आम्हाला शंका आहे. कारण लोक कुठे ना कुठे लोकांच्या मनात बिंबलेलं आहे की तुम्ही सुद्धा स्वच्छ नाही. तुमच्यातही काही असे लोक आहेत की जे राम मंदिरासारख्या घटनेमध्ये सुद्धा काही गडबड करू शकतात. हे कुठेतरी संघाला जाणवलं आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की संघाची काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यात निष्ठेला अतिशय महत्त्व असतं. ज्यावर काँग्रेसवर टीका केली जाते भाजपकडनं की गांधी घराण्यावरील निष्ठा हा काँग्रेसचा सर्वात मोठा एक भाग असतो. निष्ठा ही सर्वात मोठी ठरवली जाते आणि त्यामुळे अनेक राजकीय गणितं चुकतात. संघामध्ये थोडंसं तसंच आहे. निष्ठा, संघावरची निष्ठा ही सर्वात मोठं एक काय म्हणू एक गुण मानला गेल्यामुळे त्यावर कोणी तिथल्या त्या गुणवान माणसाला किंवा श्रद्धावान माणसाला जो निष्ठावान आहे त्याच्यावर कारवाई कशी करायची
हा प्रश्न संघापुढे येतो. आणि चंपतराय ही एक तशी व्यक्ती आहे ज्यांनी विश्व हिंदू परिषद, राम मंदिर याच्यासाठी प्रचंड काम केलं आहे. नक्कीच काम केलं आहे. त्यांच्याबद्दल अतिशय आस्थेने किंवा त्यांच्याबद्दल आदराने बोलणारे अनेक व्यक्ती तुम्हाला देशात आढळतील. संघपरिवारातील अर्थातच त्या व्यक्ती आहेत, जास्त व्यक्ती आहेत, पण ते असं करू शकतील किंवा त्यांच्या नजरेसमोर घडणाऱ्या या गोष्टी त्यांना कशा दिसल्या नाहीत, हा प्रश्न संघपरिवाराला पडलेला आहे. पण याच वेळी जे देशासमोर उदाहरण घालून देण्याची संधी संघाला होती, ती मला वाटतं कुठेतरी त्यांनी मिस केली. चंपतराय यांनी हे प्रकरण सार्वजनिक झाल्यावर जर का लगेच राजीनामा दिला असता, ट्रस्टमधनं ते बाहेर पडले असते आणि चौकशीला त्यांनी संपूर्ण मी सहकार्य देईन असं सांगितलं असतं, त्याचा परिणाम खूप मोठा झाला असता. जेव्हा सर्व बाजूनी दबाव आला, तेव्हा काही दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. पण त्यानंतरही ट्रस्टने असं म्हटलं आहे की याची एक प्रोसिजर आहे राजीनामा ॲक्सेप्ट करायची आणि आमची आता मला वाटतं 10 तारखेला का 13 जुलैला त्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत ह्या राजीनाम्याबद्दल विचार केला जाईल. याचा अर्थ असा की अद्यापही चंपतराय ट्रस्टवर आहेत किंवा अनिल त्यांचे जे मिश्रा सहकारी आहेत तेही ट्रस्टवर आहेत. हे उदाहरण घालून देण्याची संधी संघाने का दवडली हे कळत नाही. कारण जेव्हा अशा इतक्या मी मगाशी म्हटलं तसं 66 ते 70% जनसमूहाला असं वाटतंय की हा गंभीर विषय आहे, तर त्याशी संबंधित असलेली हा विषय ज्यांच्याशी केंद्रित झालेला आहे, या 2 व्यक्तींना तुम्ही ताबडतोब ट्रस्टवरनं बाजूला का करत नाही हा प्रश्न पडतो. आणि प्रोसिजर संघाची बैठक ठरलेली आहे, म्हणजे ट्रस्टची बैठक 13 तारखेला ठरलेली आहे वगैरे. प्रोसिजरल एक्सक्युजेस ज्याला म्हणतात, म्हणजे प्रक्रियेतल्या ज्या काही सांगितल्या जातात त्या इथे लागू पडत नाही. तुम्ही बैठक ताबडतोब बोलवू शकता आणि ताबडतोब निर्णय घेऊ शकता किंवा कारवाई करू शकता. किंबहुना योगी आणि मोदी यांची पंचायत त्यामुळेच झालेली आहे. ते संघावर या पद्धतीचा दबाव टाकू शकत नाहीत आणि जोपर्यंत मोठे मासे पकडले जात नाहीत तोपर्यंत विरोधी पक्षांना बोलायची खूप मोठी संधी आहे राजकीयदृष्ट्या, हे ते जाणून आहेत. तर हा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न संघ परिवारासमोर संपूर्ण त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आला, विश्व हिंदू परिषद आली, भारतीय जनता पक्ष आला आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटना पण आल्या. कारण एक ती जी प्रतिमा, ते जे वलय होतं संघाभोवती, त्याला कुठेतरी एक ठेच लागलेली आहे, हे नक्की यातनं सांगता येतं. आता शेवटचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, विरोधी पक्षाने याचा किती फायदा मिळेल. आता हाही ट्रिकी सिच्युएशन आहे. सर्वेमधनं जे सांगितलं जात आहे आणि सर्वेचे जे विश्लेषक आहेत, म्हणजे जे करणारे आहेत, त्यांनी पण ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे, ती अशी की समाजवादी पार्टी, काँग्रेस, मायावती म्हणा, पण विशेषतः समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांनी हा प्रश्न जोराने लावून धरलेला असला तरी एखादा प्रश्न लावून धरून जनमानसावर त्याचा प्रभाव टाकण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची विश्वासार्हता लागते. आणि नेमकी ती क्रेडिबिलिटी किंवा विश्वासार्हता ही आत्ता अखिलेश यादव किंवा काँग्रेसच्या नेत्यांकडे आहे का, असा प्रश्न जनमानसाला पडतो. हे सर्वेतनंही दिसलेलं आहे. म्हणजे असं की ज्या रामाला तुम्ही मानत नव्हतात, ज्या राम मंदिरात तुम्ही कधी गेलात नाही, ज्या राम मंदिरातल्या एकूण याच्याबद्दल तुम्ही कायम तुच्छतेने किंवा वेगळ्या पद्धतीने टीका करत राहिला, त्या राम मंदिराबद्दल किंवा श्रीरामाबद्दल तुम्हाला एकदम प्रेम कशामुळे आलं. अखिलेश यादव यांचा वाढदिवस झाला आत्ताच नुकताच, तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाचं रूप दिलं गेलं, त्यांना मुकुट घातला गेला, त्यांना मोरपीस लावलं गेलं, त्यांच्या हातात संविधान दिलं गेलं सुदर्शन चक्राच्या जागी. तर राम आणि संविधान हे जवळ करण्याचा एक नॅरेटिव्ह रचण्याचा प्रयत्न अखिलेश यादव करत आहेत. ते कितपत यशस्वी होईल. सर्वे असं दाखवतो की कट्टर रामभक्त जे आहेत त्यांचा अद्याप भाजपवरनं विश्वास उडालेला नाही. प्रश्न असा आहे की राम मंदिर किंवा हिंदुत्वामुळे जी लोक संघ परिवाराकडे आकृष्ट झालेली आहे ती अद्याप वाट बघत आहेत की अजून त्यांचं मत अखिलेश किंवा काँग्रेस याच्या बाजून गेलेलं नाही. कारण त्यांची प्रतिमा ही हिंदुत्व विरोधी अशी जनमानसात अद्याप तरी रुजलेली आहे. ती प्रो हिंदुत्व करणं हे तितकंसं सोपं नाही. आपल्या राहुल गांधींनी तसे खूप प्रयत्न गेल्या काही वर्षात केले, अगदी जन्मधारी ब्राह्मण आहे असं सांगून वगैरे पण प्रचार केला, पण तितका परिणाम त्याचा झाला नाही. त्यामुळे हा विषय जर का खूप ताणला गेला, सातत्याने यावरनं योगी आणि मोदी सरकार आणि विश्व हिंदू राम मंदिर ट्रस्ट याच्यावर हल्ला करत राहिले विरोधी पक्ष, तर ते कदाचित बॅकफायर होईल असंही सांगितलं जातं.
याचं कारण असं की तुम्ही याचा राजकीय लाभ उठवताय. हा लोकांच्या मनात एक भावना दृढ होईल आणि त्याचा फायदा पर्यायाने योगी आणि मोदी यांनाच होईल. म्हणून हा प्रश्न कशा पद्धतीने हाताळायचा? केवळ सनसनाटी निर्माण करून ह्याच्यावर वातावरण तापवायचं का? याचा विचार अखिलेश यादव आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना पण करावा लागेल. राहुल गांधी सध्या तरी याबाबत साधारण सौम्यपणे भूमिका बजावत आहेत, कारण त्यांना ही रिॲलिटी लक्षात आलेली आहे. अखिलेश यादव जरा आक्रमक झाले असले तरी तेही सध्या काय म्हणू थोडेसे विचलित झालेले दिसत आहेत. कारण मुस्लिम मतदार आणि दलित मतदार हा जो त्यांचा यादव मतदार हा जो त्यांचा बेस आहे, तो त्यांना हलवायचा नाही, तो त्यांना घालवायचा नाही. आणि भाजपचे मतदार आपल्याकडे हिंदुत्ववादी खेचायचे. आता हे हे गणित कागदावर गणित मांडता येत असलं तरी तसं प्रत्यक्षात आणणं फार कठीण आहे. आणि तिथे कुठेतरी अखिलेश यादव यांची गोची होती आणि ती लक्षात घेऊन अखिलेश यादवांची ही अडचण लक्षात घेऊन योगी आदित्यनाथने पलटवार केलं आहे की ठीक आहे, तुम्हाला आता रामाबद्दल प्रेम आलं आहे तर पहिल्यांदा राम मंदिरात जाऊन दाखवा, रामासमोर जाऊन नतमस्तक व्हा. असं झालं तर मुस्लिम मतदार डिस्टर्ब होतील हे योगींना माहिती आहे. म्हणजे अखिलेश यादव हे करू धजणार नाहीत असं त्यांना वाटतंय. आणि दुसरं, योगी आदित्यनाथ यांनी असं म्हटलंय, मग आता तुम्हाला सनातन धर्म, कारण त्याच्याबद्दल सनातन धर्माचा अपमान आहे, सनातन धर्माच्या विरोधात आहे असं अखिलेश यादव नेहमी म्हणतायत. तर तुम्ही सनातन धर्माला एवढं मानत असाल तर मथुरेचा प्रश्नही हातात घ्या. मथुरेतही हा बाबरी मशिदीसारखाच विषय आहे. तिथे मशीद आहे आणि तिथे कृष्णाचं मंदिर आहे असंही म्हटलं जात आहे. मंदिर पाडून ती झालेली आहे असं म्हटलं जात आहे. तो विषय हातात घ्या. हा विषय कधीही अखिलेश यादव हातात घेऊ शकणार नाहीत याची योगी आदित्यनाथना कल्पना आहे. पण तसं झालं तर मूळ त्यांचा जो बेस आहे, अखिलेश यादवांना मुस्लिम आणि दलित आपला जो पाया आहे तो घालवायचा नाही, हिंदुत्ववादी मतं आकर्षित करून घ्यायची आहेत. आणि हिंदुत्ववाद्यांसमोर आत्ता प्रश्न आहे की आपला हिंदुत्ववादी पाया घट्ट ठेवायचा आहे, जो थोडा थोडा विचलित झालेला आहे आणि त्यांना मुस्लिम मताची वगैरे गरजच नाही आहे. तर हा राजकीय पेच तिथे आहे. त्यामुळे हा विषय आत्ता जरी लोकप्रियता मिळवत असला किंवा लक्ष वेधून घेत असला, लोकप्रियता नाही म्हणता येणार, लक्ष वेधून घेत असला तरी त्याचा राजकीय वापर कसा करायचा यावर अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या नेत्यांना बराच खल करावा लागेल. आपल्या स्ट्रॅटेजी खूप हुशारीने वेगळ्या पद्धतीने वापराव्या लागतील. केवळ राम मंदिर आणि याच्यावर हिंदुत्वावर हल्ला करून किंवा सनातनी धर्माचे आपणच काय म्हणू एक सांभाळ करणारे आहोत अशा पद्धतीचा प्रचार करून हा विषय सॉल्व्ह होणारा नाही. तर राम मंदिराने म्हणजे अयोध्येतील राम मंदिराने सर्वांसमोर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. योगी आणि मोदी सरकारसमोर आव्हान आहे. संघ परिवारासमोर तर फार मोठं नैतिक आणि वैचारिक आव्हान आहे. विरोधी पक्षांसमोर सुद्धा हा प्रश्न कसा हाताळायचा याबद्दल आव्हान आहे. आणि जनमत मात्र सर्व घटनांकडे हा गंभीर विषय म्हणून बघत आहे. आणि म्हणून जर का उत्तम कारवाई याबाबत झाली, योग्य व्यक्तींना शिक्षा झाली किंवा त्यांना अटक झाली आणि एक कायदेशीर कारवाई सुरू झाली तर मात्र जनमानस सुखावेल आणि ते पुन्हा एकदा योगी आणि मोदी यांच्याकडे वळतील असं आत्ता तरी दिसतंय. पुढे काय होतं ते पुढच्या महिन्यात 2 महिन्यात आपल्याला कळेल. धन्यवाद.